मनरेगाच्या नामांतरावरून आता काँग्रेस सरकारवर आक्रमक पाहायला मिळते। जिल्हा स्तरावर आंदोलन उभारणार असल्याचं अभुदय मेघे यांनी म्हटलं आहे। मनरेगा नाव जसेच्या तसे ठेवण्याची काँग्रेसकडून मागणी होती आहे। मनरेगा ही राष्ट्रीय ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगाराचा अधिकार देणारी योजना होती। तिच्यात बदल करून विकसित भारत जी रामजी या नावाने नव्याने प्रदर्शित केलेली आहे। मुळात मनरेगाचा उद्देश हा ग्रामीण भागातल्या लोकांना कामाचा अधिकार देण्याचा कायदा होता। तो उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरलेली आहे। हिवाळ्यातील आतापर्यंतची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा बदल पाहायला मिळतोय। उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये सध्या थंडीची लाट कायम आहे। राजधानी दिल्लीमध्ये हिवाळ्यातील आतापर्यंतची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। काश्मीर खोऱ्यात काही ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेलेला आहे, त्यामुळे नागरिक कडाक्याचा गारठा अनुभवत आहेत। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण निलंबित तहसीलदाराला अंतरिम संरक्षण देण्यात येते। सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय। 19 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।